बरेचदा ओलवलेल्या गव्हाची पिठी आपल्याकडे नसते आणि आपल्याला पटकन असं एखादं सारण बनवायचं असते। तर अशा वेळेस आपण इथे साध्या गव्हाच्या पिठापासून सारण बनवणार आहोत। रेसिपी अगदी सोपी आहे, पटकन तयार होते आणि खायला सुद्धा खुसखुशीत लागते। तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करून बघा। नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे। चला तर सुरुवात करूया। इथे 1.5 वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी मैदा। तुम्ही 2 वाटी रवा घेऊ शकता किंवा तुम्हाला संपूर्ण मैदा वापरायचा असेल तर मैदा किंवा साधं गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता। इथे 1 चमचा पिठी साखर घेतलेली आहे आणि चिमूटभर मीठ टाकलं आहे। पिठी साखरेमुळे काय होते की आपल्या जे करंज्या आहेत त्या बऱ्याच दिवस खुसखुशीत राहतात। याला नीट असं मिक्स करून घ्यायचं। एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपल्याला 2 चमचे कडकडीत तूप टाकायचं आहे। याऐवजी तेलही टाकू शकतात आणि हे थोडं गरम असल्यामुळे आपल्याला चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर याला हाताने एकदा मूठ बांधून बघायची। जर याची मूठ व्यवस्थित अशी बांधल्या गेली तर समजून जायचं आपलं मोहन हे बरोबर पडलेलं आहे। थोडं पाण्याचा वापर करायचा आहे किंवा तुम्ही दुधाचाही वापर करू शकतात। आता इथे आपल्याला याचा व्यवस्थित असा घट्ट गोळा बांधायचा आहे। म्हणजेच आपल्याला कणिक मळताना अति जास्त घट्टही नको आणि अति जास्त सैलही नको। व्यवस्थित असा सेमी सॉफ्ट आपल्याला इथे कणिक भिजवून घ्यायची आहे। याचे एक व्यवस्थित गोळा तयार करायचा आणि याला साधारण अर्धा ते पाऊण तास व्यवस्थित झाकून ठेवून द्यायचं। एका बाजूला सारण तयार करून घेऊयात। एका पॅन मध्ये 2 ते 3 चमचे पोहे खायच्या चमच्याने तूप घ्यायचं। ते व्यवस्थित वितळल्यानंतर पाऊण वाटी गव्हाचं पीठ व्यवस्थित गाळून घ्यायचं। तुमच्याकडे ओलवलेल्या गव्हाची पिठी असेल तर फारच छान। लो फ्लेमवरती आपल्याला गव्हाचं पीठ हे व्यवस्थित भाजायचं आहे, साधारण 3 ते 4 मिनिटं आणि त्यानंतर लो टू मीडियम फ्लेमवरती साधारण 10 मिनिटं आपल्याला व्यवस्थित हे भाजून घ्यायचं आहे। व्यवस्थित त्याचा सुगंध सुटेल। त्यानंतर त्याच वाटीने पाव वाटी मैदा टाकायचा आहे। मैदा अगदी ऑप्शनल आहे। मैदा टाकल्याने आपलं जे सारण आहे ते व्यवस्थित आणि एकदम परफेक्ट बनते, कारण आपण इथे ओलवलेल्या गव्हाची पिठी वापरत नाही। आता गॅस बंद करायचं आणि एका ताटात काढून त्याला थंड होऊ द्यायचं किंवा भांड्यातही काढू शकता। ही काजू आणि बदाम थोडेसे भाजून घ्यायचे आणि तेही थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचं। आता ही पिठी जी आहे ती व्यवस्थित थंड झाली आहे। त्यामध्ये आपण हे ड्रायफ्रुटचं पावडर टाकूया। यामध्ये पाऊण वाटी पिठी साखर टाकायची आणि याला व्यवस्थित मिक्स करायचं। हे मिश्रण संपूर्ण थंड असताना साखर यामध्ये तुम्ही साखरेसोबतच मी थोडीशी विलायची सुद्धा बारीक करून घेतली। आता ही कणिक सुद्धा व्यवस्थित मुरल्या गेली आहे। तरी एकदा याला व्यवस्थित असं आपल्याला दाबून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यातला एक छोटासा गोळा घेऊन त्याची पुरी एवढी आपल्याला पोळी अशी लाटून घ्यायची आहे। आता ही पातळ थोडीशी लाटावी लागते। मी थोडी इथे जाडसर लाटत आहे। त्यानंतर साचा हा आपल्याला मैद्यामध्ये घोळवून घ्यायचा आहे, जेणेकरून आपली जी करंजी आहे ती त्या साच्याला चिपकून राहणार नाही। आणि बरोबर मध्यभागी सारण भरायचं आणि पूर्ण कड्याला पाणी लावून घ्यायचं, जेणेकरून ज्यावेळेस आपण हे बंद करू त्यावेळेस याच्या कडा सुटणार नाहीत। जर तुमच्याकडे साचा नसेल तर अशाच पद्धतीने पुरी एवढी ही पोळी लाटून घ्यायची आणि त्यामध्ये आपल्याला सारण मध्यभागी भरायचं। बाजूच्या कडा दुधाने किंवा पाण्याने क्लोज करायसाठी व्यवस्थित अशी पुरीला लावून घ्यायचं। आता एक्स्ट्राचे जे कडा आहेत त्या काढून घ्यायच्या आणि तुम्हाला जर थोडा अजून छान डिझाईन द्यायची असेल तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने म्हणजे फॉर्कच्या साहाय्याने याला छान अशी डिझाईन देऊ शकतात। बघा, याच पद्धतीने आपण बाकीच्या सुद्धा करंज्या तयार करून घेऊया। अगदी सोप्या पद्धतीने ह्या तयार होतात। सारण जास्त वेळ भाजायचीही गरज पडत नाही आणि ओलवलेल्या गव्हाची पिठी नसेल तरी सुद्धा आपली ही करंजी खुसखुशीत तयार होते। एका बाजूला आपल्याला तेल गरम झालंय की नाही ते बघायचंय। मीडियमच तेल गरम करायचं आहे आपल्याला। त्यानंतर मावतील तेवढ्या सगळ्या आपल्याला करंज्या यामध्ये टाकायच्या। याला आपल्याला तांबूस रंगावरती, हलक्या तांबूस रंगावरती लो टू मीडियम फ्लेमवरतीच तळून घ्यायच्या आहेत। साधारण लो फ्लेमवरतीच तुम्ही याला तळा, म्हणजे त्या जास्त खुसखुशीत होतात। तुम्ही बघितलं, आपल्याकडे ओलवल्या गव्हाची पिठी नसली किंवा दुसरं कुठलंही सारण नसलं, साधं गव्हाचं पीठ वापरून आपण छान असं सारण बनवू शकतो आणि चवीला सुद्धा या खूप खुसखुशीत आणि उत्कृष्ट बनतात। तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा।